नमस्कार आमच्या भावा बहिणींना, आपल्या युट्यूब फॅमिलीला। तर भावा बहिणींनो, मी आज तुम्हाला जरा मन खोलूनच बोलणार आहे। ह्या लोकांचं जी मी दडपून ठेवते ना मनात, त्याच्यामुळे जरा मन खोलूनच बोलणार आहे की आमच्या नावाने चॅनल खोलणाऱ्यांसाठी माझा व्हिडिओ आहे आणि त्यांना वाटतंय की आम्ही ह्यांच्या नावावर भरपूर कमवू, ह्यांना आम्ही ह्यांची बदनामी करून आम्ही लय कमवू। तर हे त्यांचा गैरसमज आहे, कारण की स्वतःच्या हिमतीवर कमावलेलं, स्वतःच्या जीवावर कमावलेलं ही जास्त दिवस टिकतं आणि दुसऱ्याचं नाव घेऊ घेऊ, दुसऱ्याचं नाव घेऊ घेऊ कमावलं ना, दुसऱ्याची बदनामी करून कमावलं ना, ही ज्यादा दिवस टिकणार नसतं। ही 4 दिवसाची मजा असते, फक्त 4 दिवसाची। ही समजून घ्यावं असं मला वाटतंय। आमच्या नावाने जी चॅनल खोलल्यात आहे ना, त्यांनी समजून घ्यावं। प्रत्येक वेळेस आम्ही जसं कसा बी व्हिडिओ टाकला की ह्यांना चुका दिसते ते आमच्या व्हिडिओत, की लगेचच आमच्या नावाचं व्हिडिओ देऊन, आमच्या नावाचं टायटल, आमच्या नावाचं थंबनेल देऊन व्हिडिओ बनवून बिगर तोंड दाखवता। अगं आमच्यावानी रिअल दाखवा की तोंड। तुमच्या तोंडाला काळीमा फसली का काय ग बायानो? काळीमा फसली म्हणून तर तोंड दाखवत नाही तर तुम्ही। आम्ही कसं तोंड दाखवतोय आमचं रिअल मध्ये, तसं दाखवा तोंड आणि कमवा, लय पैसा मिळतेल। दुसऱ्याच्या जीवावर नका कमवू ह्याचं त्याचं नाव घेऊन। आणि आम्ही लय खोट आहे ना, आम्हाला तुम्हाला आमच्यात जर लय एवढा खोटापणा दिसतोय ना, तर खोट्याचा आधार घेऊन तुम्ही का खरी माणसं कमावताय? आणि लाईक यूज सगळ्यांना म्हणते ना, लाईक यूज साठी करतात, लाईक यूज साठी करतात। तुम्ही कशासाठी करताय ग? लाईक यूज साठी नाही करत, नाही तर काय चिचुक तुम्हाला भेटायच्या तर तिथं। जेव्हा बघावं तेव्हा हायच आमच्या नावाचं व्हिडिओ। कमेंट करू तर कमेंटच्या परी कमेंट बी करते ती। आणि आता काय नाही, आता बिहायचंच नाही कोणाला, असं मी आपण ठरवलंय। कारण की ह्या लोकांमुळे आहे ना, आम्हाला जास्त त्रास व्हायला लागलाय। बिनकामाना धंद्याचा त्रास आहे। आम्ही तोंड दाखवून कमावतोय, आम्ही नाचतोय, आम्ही उघडं नाचतोय, परत आम्ही कसं बी नाचतोय, परत काय असेल ते आमच्या घरातलं रिअल आम्ही दाखवतोय। भांडणं असू द्या, तंडणं असू द्या, काय असेल ते आमचं आहे ती। आम्ही कुणाचं नाव घेऊन व्हिडिओ बनवत नाही। ह्या जी भुरटी आल्यात ना आमच्या नावाने चॅनल खोलून, ह्या भुरट्यांचं नाव घेऊन आम्ही व्हिडिओ बनवत नाही। आज भावा बहिणींना आमच्या राग आला तरी चालेल की पूनमताई तुम्ही असं का बोलताय, तर माझं जरी काय चुकलं तरी मला सांगा। कारण की ह्या लोकांनी आम्हाला लय उत आणून सोडलाय। त्या दिवशी राजू भाऊनी चॅनल बंद करायचं डिसिजन घेतलं, त्यांनी चॅनल बंद करायचं डिसिजन घेतलं आणि त्यांनी व्हिडिओ बनवून टाकला की मला चॅनल मी बंद करणार आहे। तर त्याच्यावर जाऊन मला कमेंट टाकली की त्या पुणीला पैशाचा गर्व आलाय, ती चॅनल बंद करायला लावती। असा कमेंट टाकली आणि त्याच्यात त्यांनी आज व्हिडिओ बनवून आम्ही त्याला समजावलं की बाबा व्हिडिओ बनवून टाक, तुला कुणी बंद करायला लावलाय चॅनल, असं तसं। तर ज्याचं त्याचा पर्सनल मामला आहे, तर तुम्ही कशाला डोकं चालवता ग बायांना? तुमच्या घरातलं दाखवा की, नवरा कुठं निघून गेला, नवरा भाकरी करायला लावताय तुम्ही आणि बसताय तोंड दडून व्हिडिओ काढत। आणि दुसऱ्याच्या नवऱ्यांवर देणं तुमची चॅनल वाले आमच्या नावाने खोलून। हिने काय केलं, तिने काय केलं? अगं कशाला? स्वतःच दाखवा तोंड। काळ लावलंय काय तुमच्या तोंडाला, तेव्हा जगासमोर तुम्ही दाखवू शकत नाही। आमचं अख्ख्या महाराष्ट्रात आम्ही वक्त नकट काय आमचं काळ वेंद्र असेल ती तोंड आम्ही दाखवलं या। आम्ही नाही दुसऱ्याच्या जीवावर पैसे कमवत, स्वतःच्या जीवावर कमावतो या। स्वतःच काय असेल ते दाखवतो या पब्लिकला, तमाशा बघायला। आमचाच तमाशा दाखवतोय आम्ही पब्लिकला, लोकांचा नाही आणून धरून आणून दाखवत। ही बघा जगाचा तमाशा काय चाललाय ते, आमचाच तमाशा आहे तो। आमचा तमाशा आम्ही दाखवतोय बी आणि आमच्या तमाशावरच आम्हाला लोक बघते ती, आमच्या तमाशावरच आम्हाला युट्यूब पैसे बी देत या। तो आमचाच तमाशा आहे, घरगुती आमचा तमाशा चाललेला आमच्या जीवा जन्माचा। आणि त्याच्यात तुमचं आमच्या डोक्याला व्हायलंच टेन्शन। 2-2 दिवस आमचा व्हिडिओ आम्ही टेन्शन मध्ये नाही बनवून टाकत,
डोक्याला टेन्शन असल्यावर, आणि तुम्ही त्याचा चांगला गैरफायदा घेताय बायांनो. लोकांच्या जीवाय कमवाय बसलेल्या, स्वतःच्यानं व्हायना काय म्हणून. स्वतः एवढ्या शिकल्या सवारलेल्या असून मग आता तुमच्या शिक्षणाचा तरी काय फायदा झाला की आमच्या सारख्या आडानी लोकांचं, खोट्या लोकांचा तुम्हाला ही सहारा घ्यावा लागायला लागलाय. हा, आणि ती मोलका द व्ह्यूअर्स, तिला तर एवढं पडलंय, ती तर माझ्या संसारात एवढा इंटरेस्ट घालती की सांगता सुई नाही. अजून 2-3 आयडिया, 2-4 आयडिया येतं माझ्या नावाने. एवढ्या इंटरेस्ट घालते ते, आणि तोंड सुद्धा दाखवा ना ते, ह्यांचं गुजीरवाणी तोंड. पब्लिकला दाखवा की तुमचं गुजीरवाणी तोंड, आणि मिळवा लाईक, यूज, सबस्क्राईब. आणि वैयक्तिकच मत मांडती, तिचं वैयक्तिक मत. अगं तुझं वैयक्तिक मत तुझ्या घरात मांड. आमचे पब्लिक पुढं कशाला मांडती दुसऱ्याची नावं घेऊन? आम्ही तुझ्या नावावर सुद्धा हागत नाही. बाये मोलका, माझ्या नावाने चॅनल खोललेली जी मोलका आहे ना, तिच्या नावावर बी आम्ही हागत नाही. आणि आता अजून 2-3 आयडिया आहेत त्या बाया, त्यांच्या नावावर बी आम्ही हागत नाही. ही आमच्या नावाने व्हिडिओ बनवू टाकते ते. काय पटतंय तुमच्या मनाला ती पटू. तुम्हाला वाटत असेल आम्ही बी लय मोहर जाऊ, हिज्या बी पुढं जाऊ, आम्ही हिज्यावानीच आम्ही पुढं जाऊ, हिचं नाव घेऊन. पण ही लय दिवसाचं टिकणार नाही, एवढं ध्यानात राहू द्या. दुसऱ्याचं नाव घेऊन जी माणूस ही करत ना, दुसऱ्याची बदनामी करून वाटतं ना की मी लय पैसे मिळवीन, तर ही तुमचा गैरसमज आहे. 4 दिवसांनी पडचाल, अशा आदाळ चाल. पब्लिकचं वैयक्तिक मत मांड, पब्लिक पुढे आमच्या नावाने व्हिडिओ काढून वैयक्तिक मत मांडणार नाही. घरात लक्ष द्या वैयक्तिक मताला. नवऱ्यांवर, लेकरांवर तुमच्या लक्ष द्या, नाही तर वैयक्तिक मत दुसऱ्याच्या नावाचं मांडता तिकडं व्हायचा कारनामा वेगळाच. आमचं वैयक्तिक मत आहे ना, आम्ही आमच्या व्हिडिओ मधूनच आमचं दाखवतो, आमचं स्वतःच दाखवतो. लोकांची नावं बी ठेवून घेतोय आणि व्हिडिओ बी काढून टाकतोय. आमचं वैयक्तिक मत, आम्ही जगाविषयी नाही वैयक्तिक मत मांडत. जेव्हा बघावं तेव्हा हाईच आमच्या नावाने व्हिडिओ, जेव्हा बघावं तेव्हा हाईच आमच्या म्हणजे वाईट आम्हाला बोलायचं. एक चान्स मात्र सोडणार. हा, आणि टेन्शन बी आमचं आम्ही, म्हणजे आमच्या घरातलं टेन्शन आम्हाला माहिती, तुम्हाला काय ग माहिती? एवढा जोर लावू जीव लावू टाकताय व्हिडिओ. एवढं स्वतःच दाखवण्यात टाका की लय पुढे जाचाल, प्रगती मिळावचाल, यश मिळावचाल. स्वतःच दाखवा तेवढ्या प्रगतीनं. तमाशा आहे ना, तुम्ही जे आमच्या नावाने व्हिडिओ बनवून टाकता ना, तुम्हाला वाटत असल की आम्ही लय मोठा तीर मारतोय. आमच्यापेक्षा तर नीच, म्हणजे आम्हाला तुम्ही जी खोट परत पब्लिकला उल्लू बनवायचं असं जे नाव देताय ना, ही काम तुम्ही स्वतः करताय. चॅनल खोलून आमच्या नावाने जी करताय ना, ती स्वतः तुम्ही करताय. पब्लिकला उल्लू बनवायचं. पब्लिकला काही दिसत नाही का? आमचं जे आहे ना ते आम्ही दाखवतोय. आमच्या घरातली भांडणं तडणं काय असेल ते आम्ही दाखवतोय. आम्ही गिळताना, खाताना, मचा करताना, बिगर आंघोळ केलेलं, हे सगळं आमचं स्वतःच रिअल आहे. आम्ही ह्याचं त्याचं नाव घेऊन व्हिडिओ काढत नाही. ही आमकी फलाण्याकडे गेली, फलाने बिस्तान्याकडे गेली, बिस्ताने आमक्याकडे आली, तमक्याकडे गेली. आम्ही आमचं दाखवतो, आम्ही लोकांचं दाखवत नाही. तुमच्यासारखं हात धुवूनच महाग लागले ते. जी जीवनात प्रगती करायला केली ना ज्यांनी बी, त्याच्या हात धुवूनच महाग चांगलेच लागले ते. त्यांनी ज्यांनी बी प्रगती केली ना युट्यूबवर, त्यांनी सगळी स्वतःच्या जीवावर केली. तुमच्यासारखं नाही कोणाचं बी व्हिडिओ दाखवून केली तोंड दडवून. युट्यूबवर भरपूर अशी परिस्थितीतून वर आले ती लोक, पण त्यांनी स्वतःच्या जीवावर चॅनल बी खोललं आणि स्वतःच्या जीवावर स्वतःचं व्हिडिओ बी दाखवलं. स्वतःच्या जीवावर व्हायरल पण झाली आणि स्वतःच्या जीवावर पब्लिकचं प्रेम पण मिळवलं
आणि स्वतःच्या जीवावरच त्यांनी कमावलं बी आणि स्वतःच्या जीवावर जीवनातली प्रगती पण केली. तुमच्यासारखं नाही. या 4-5 चॅनलवाले आलेत ना आता आमच्या नावाने व्हिडिओ काढायला, त्या बायांसारखं नाही केलं की दुसऱ्याच्या नावाने व्हिडिओ बनवून टाकायचं आणि मिळवायचं लाईक, यूज, सबस्क्राईब. आणि आवडलं तर सबस्क्राईब करा. अगं आम्हाला नाव ठेवणारी आहेत ना जे आमच्या जळकी, ती तर तुम्हाला सबस्क्राईब करणार, तुम्हाला हा करणार. मग तिथं तुम्ही किती खोट्या वागल्या, नाट्या वागल्या तरी ती तुम्हाला साथ देणार आहेत. पण तुम्ही आहे ना ही लय जास्त दिवस नाही मिळवू शकत, एवढं ध्यानात राहू द्या. आणि खऱ्या माणसाला जी जीवनातून स्वतःच्या हिमतीव जो माणूस प्रगती करतोय ना, ह्या माणसाला जर तुम्ही महाग खेचायचा जर म्हणजे त्रास द्यायचा जर प्रयत्न केला ना तर ही तुमच्या लय अंगलोट येईल, एवढं ध्यानात राहू द्या. एखादा गरीब माणूस म्हणजे जाऊन द्या मरू द्या, आपण परिस्थितीतून पुढे चाललोय, काय लोकांवर लक्ष द्यायचंय असं म्हणून पुढे जाणाऱ्या माणसाला तुम्ही बिनकामाचा त्रास द्यायला चालू केलाय ना, ही तुम्हाला आहे ना लय मोठे तुमच्या अंगलोटी येणार आहे बाजू. पण कसं आहे, दम असतो ते लय मोठा असतो. कुठली गोष्ट दमाने जर केली ना तर ती नक्की सक्सेसफुलच करून दाखवायची असते. तुम्ही खोला आमच्या नावाने चॅनल आणि किती दिवस चालवताय ही बी दिसल आम्हाला. तुम्ही आमच्या नावाने चॅनल खोलून आमची जी बदनामी चालवली ना ही किती दिवस करताय ही बघू दे आता मला पण. टाका तुम्ही व्हिडिओ आणि माझ्या नावाने तर टाका, किती टाकायच्या तेवढं टाका आणि तोंड दडवून टाका. कारण की तुमची लायकीच नाही जनतेला तोंड दाखवायची, पब्लिकला. त्याच्यामुळे तुम्ही तोंडच दाखवून व्हिडिओ काढणार आहे. आणि तुम्हाला खऱ्याने काढल्यात, आम्ही खोटी माणसं आहेत त्याच्यामुळे तुम्ही तोंड दाखवत नाही. खरी माणसं तोंड दाखवत नाहीत. खोटी माणसं तोंड दाखवून जग जाहीर होत्यात, पण खरी माणसं तोंड दाखवत नाहीत. जे आमच्या नावाने चॅनल खोललेले आहेत ना ही एक ना एक खरी माणसं आहेत. मी आज पब्लिकला सांगते, आमच्या नावाने चॅनल खोलून जी व्हिडिओ बनवतात ना ही एक ना एक खरी माणसं आहेत. ती आम्ही खोटी माणसं आहेत म्हणून आमचं थंबनेल देऊ व्हिडिओ बनवते ती या बिनलाजीची. त्यांच्या घरात फॅमिली नाही त्यांना दाखवायला जनतेला. लोकांच्या जीवावर कमवाय बघते ते. ती बी आहे ना आडानी, परत किती आडानी वाईट वागते जे आहेत ना लोक, त्यांच्या नाव कमवाय बघते ती चॅनलवाली. एकाने तर स्वामी समर्थाचा फोटो देवाचा ठेवलाय डीपीला आणि आतून स्वतःच्या चॅनलवर दुसऱ्याची बुराई करतोय. अरे तुझी लायकी बी नाही, ती कोण आहे? देवाचा फोटो, कोणची बाय आहे? देवाचा फोटो ठेवलाय आणि दुसऱ्याच्या नावाने वाईट व्हिडिओ बनवती की ह्यो माणूस खोटा, ह्यो माणूस खरा, ही आमकी खोटी, ही तमकी खोटी. अगं बाय, देवाचा फोटो ठेवायची तुझी लायकी पण नाही का? देवाला पापात घालतीच. तोंड दाखव, तोंड. देवाचा फोटो दाखवून माग पाप करू नकोच. देव बी बघतोय वरनी, ध्यानात राहू दे ही गोष्ट. आम्ही ठळठळीत आमचं मोठं लट थंबनेलला फोटो ठेवल्यात आमचं स्वतःच. आणि आम्ही स्वतःच आमचं काय असेल ती घोगरा आवाज असू दे, आमचा म्हशीवानी बसाडा आवाज असू दे, स्वतःच काय असेल ती रिअल दाखवतोय आम्ही. आमचं काय आहे ती स्वतःच आहे. आमचं काळ वक्त नकट तोंड असलं तरी आम्ही जनतेला पब्लिकला दाखवतोय. तुझ्यासारखं नाही पडद्याच्या आत माग तोंड लपवून व्हिडिओ काढत आम्ही. सगळी जनता बघती व्हिडिओ. आमचं काय असेल ते आमचं स्वतःच आहे. आणि असली बरीच बुरटी बी आम्ही कमेंट करणारी जी वाईट बोलतात ना आम्हाला, ती ब्लॉक मारल्यात. तर काय येते ते ज्ञान शिकवायला की तू खरी नाही म्हणून तू ब्लॉक केल्यात. मुद्दाम तर द्यायचा. जशी ती गाडी घेतली आणि जसं नवीन घराचं झाकण टाकलंय, स्लॅब टाकलंय, तेव्हापासून जी लोकांनी बिनकामाचा जी त्रास द्यायला चालू केलाय ती बंदच नाही. का तर चांगल्या घरात राहायला आली आणि गाडी घेतली, ही खटकाय लागलंय ना नजरेत. त्या वाईट बोलणाऱ्यांच्या नजरेत ही गोष्ट खटकाय लागली. आज एक सापरात राहणारी बाई पक्क्या घरात येऊन राहती, ही खटकाय लागलं नजरेत.
आपण त्याला बी काहीतरी कष्ट घ्यावं लागलं असेल. फुकट कुठल्याच गोष्टी होत नाही त्या, एवढं मला सांगायचं या. आणि ह्याच्या बी येऊन मला वाईट वाईट कमेंट करणार ही तर मला माहित आहे. आणि माझा चॅनल आहे, जसं मला योग्य वाटेल ना तसं मी व्हिडिओ टाकणार. ज्याला आवडेल त्यांनी बघा, ज्याला नाही आवडेल त्यांनी सोडून द्या विषय. माझी काय कोणावर जबरदस्ती नाही की कुणी काही करून माझं व्हिडिओ बघा म्हणून. पण आमच्या डोक्याला टेन्शन करायचं काम करू नका, नाही मला लय जास्त लोड देण्याचा प्रयत्न करू नका. आणि आमच्या घरात पण जी प्रॉब्लेम आहेत ते आमचे आहेत, त्याच्यात तुम्ही जास्त आहे ना जी मला वाईट बोलतात, माझ्या नावाने व्हिडिओ काढतात, तुम्ही काही जास्त टेन्शन करून घेऊ नका. जी माझी खरोखर व्हिडिओ बघणार आहेत ना, माझी युट्यूब फॅमिली, मी ज्यांना भाऊ बहीण म्हणती, ती टेन्शन घेतात बी आमचं. आणि आम्हाला दोन गोष्टी चांगल्या समजून बी सांगतात. तुमच्यासारखं नाही फालतूकपणा करत. फालतूक तुम्ही आणि दुसऱ्याला ज्ञान शिकवता का? हा, जेव्हा बघा आपण डोळ्यातनं पाणी गाळत बसायचं, जेव्हा बघा आम्हीच टेन्शन घ्यायचं. आमच्या नावाचा गुखात्यात दुसरी चॅनल खोलून आणि आम्ही त्यांचं टेन्शन घेऊन बसायचं का? तर आपण एवढं चांगलं राहतोय, आपण एवढं खरं वागतोय, तरी आपल्याला त्रास का? आपल्याला त्रास का? ह्या डोक्यात आम्ही आमच्या डोक्यात ह्योच विचार करतोय आणि बसतोय. आणि असं काय जर आम्ही व्हिडिओ बनवाय गेले की मग म्हणायचा गर्व झाला, पैशाचा गर्व झाला, माज आला, पैशाचा माज आला. खरं आहे, तुम्हाला जर आमच्या नावाची बदनामी करू दिली आणि तर मग लय आम्ही चांगली आहे. हा, आमच्या नावाची तुम्हाला बदनामी करू दिली तर मग लय आम्ही चांगली आहे. हा, कारण की तुम्हाला नुसता चान्स आम्ही दिला पाहिजे नुसता बोलायला. आणि आम्ही जर बळच कुणी नावाची बदनामी करत असले ना, आम्ही जर तोंड उचकारलं की मग लय वाईट. बाया लय आगाव आहेत, बाया लय खोटारडे आहेत. काय पटतंय तुमच्या बुद्धीला? आणि शिक्षण केलंय ना, त्या शिक्षणाचा योग्य वापर करा. आम्ही अडाणी असून आम्ही आमच्या अडाणीपणाचा आम्ही योग्य वापर करतोय, तसंच तुम्ही तुमच्या शिक्षणाचा पण योग्य वापर करा. आमच्या नावाने चॅनल खोललेल्या बायांनो, आणि आमच्या नावाचं थंबनेल देऊन आमच्या नावाची टायटल टाकून जे तुम्ही यूज लाईक मिळवताय ना, त्यांच्यासाठी आहे की तुम्ही आमच्या नावाचं जे थंबनेल देताय ना, असं ह्यानी पब्लिकला मूर्खात काढलं, तिने पब्लिकला मूर्खात काढलं. आणि आम्ही गुणज्ञान देतोय जनतेला, आम्ही लय ज्ञान देतोय जनतेला, आम्ही लय खरापणा दाखवतोय जनतेला. असं तुम्हाला वाटत असेल, तुम्ही लय ज्ञान देताय. हा, पण तुमच्यासारख्या नीच बायका आहेत ना आमच्या नावाचं चॅनल खोललेल्या, तुमच्यासारख्या नीच बायका तर कुठं नसतेल्या. आणि तुम्ही तर पेशल मोकळ्या सुटलेल्या बायका आहेत. तुम्हाला परिस्थिती काय असती आणि काय नाही ही माहिती नाही, म्हणून आम्ही परिस्थितीतून पुढे जातोय. ती तुम्हाला कसं काय ना तुम्हाला असं टोचायला लागलं. या ज्या बी युट्यूबवर जेवढी बी अशी गरीब लोक आली, त्यांनी प्रगती केली युट्यूबवर येऊन, त्या लोकांची प्रगती तुम्हाला तुमच्या डोळ्यातनं खुपाय लागली, असं काट्यावानी टोचायला लागली. या म्हणून त्यांच्या नावाने व्हिडिओ बनवू पार तोंडाला तुमच्या फेस येऊस तर तुम्ही सात पडद्याच्या आत बसून बोलताय. माझ्या नावाने व्हिडिओ बनवून टाकला आता की तुमची खेरच नाही बाय माझ्या हातून. काय मला पब्लिकनं म्हणायचं ते म्हणू द्या. डोकं खायचं काम करते ते, ज्याच्या त्याच्या घरात ज्याचं त्याचं टेन्शन, ज्याची त्याला घरचं झालं थोडं मन दारच्याने धाडलं घोड, तशातली गंमत. आणि जर भावा बहिणींना माझं काही चुकलं असलं ना तर मला माफ करा, पण मी लय सहन करू वैतागून गेली. माझ्या जीवाला माहिती, माझ्या घरातलं माझं झालं मला थोडं, म्हणून ह्यांनी धाडलंय लय मोठं घोड. तर कुणाचं घोडं बघावं? माझ्या दारातल्याच घोड्याला मला चारा घालाय यायला, तर बाहेरच्या घोड्याचं काय करावं? या चॅनल वाल्यांकडे द्यावं का लावून आता ही घोडं दारच्याने धाडलेलं? जे आमच्या नावाने चॅनल खोलतात, त्या योगीच्या नावाने ईडीव, त्या राजू भाऊच्या नावाने ईडीव, माझ्या नावाने ईडीव, एक असा चान्स सुटाना ईडिओ बनवायला. आमचा ईडीव यायची वाटच बघून आहे त्या, कसा ह्यांचा ईडीव पडाना, कसं आमचं कुलकुल आम्ही पडद्या माग बसून तोंड वाजवाना ह्यांच्या नावाचं टायटल थंबनेल देऊन. लय कमाव चाल ग बायांनो, लय कमाव चाल आणि लय मोठे व्हाचाल.
एवढ्या मोठ्या व्हाचाल की वरून तुम्हाला माणसांना बघायचं म्हणलं तर लोक अशा दुर्बिणी लावून बघाव्या लागतील. एवढ्या मोठ्या व्हाचाल गरीबाच्या नावाच्या बदनामी करत बसायला. जी माणूस प्रगती करताय ना जीवनात येऊन, आडाने माणसाचे आधार तुम्हाला साथ घ्यावी लागती. तर तुमच्या आता काय बोलावं, तुमचा शब्द नाही तर बोलाय माझ्यापाशी. आडाने माणसाचा आधार घ्यावा लागतोय, त्याचा फोटो तुम्हाला द्यावा लागतोय, त्याचं नाव द्यावं लागतंय तुमच्या थंबनेलला. तेव्हा पब्लिक व्हिडिओ बघताय तुमचं, म्हणजे तुमची लायकी आहे का? सात पडद्याच्या मागं बसणाऱ्या आमच्या नावाने चॅनल खोलून, हा आमच्या नावाचा आधार घेऊन तुम्हाला लाईक यूज भेटते त्या, एवढं ध्यानात राहू द्या. म्हणून आमच्या मागं हात धुवून लागले ते. तुमची काय किंमत आहे आणि आमची काय किंमत आहे ही कळाय पाहिजे तुम्हाला. आमच्या नावाचं टायटल थंबनेल देताय म्हणून आहे ना तुम्हाला लोक बघाय येतात या, नाही तर तुम्हाला आहे ना तुमच्या गलीतलं कुत्रं बी नाही बघाय यायचं. दुसऱ्याच्या नावाचा आधार आसरा घ्यावा लागतोय तुम्हाला तुमच्या जिंदगीवर. स्वतःच दाखवा स्वतःच आणि पुढं जा जीवनात, लय पुढं जाचाल, प्रगती करचाल. आमच्या नावाचा व्हिडिओ बनवून नका टाकू. आणि जर तुम्हाला आहे ना थोडीशी जरी एवढीशी जरी लाज असेल ना, जी आमच्या नावाचं जी म्हणजे युट्यूब वरल्या माझं एकटीच नाही तर युट्यूब वरल्या प्रत्येक जणाचं जी व्हिडिओ बनवून टाकता, युट्यूब वरली जेवढी बी आहेत परिस्थितीला मात देऊन पुढे गेलेली, त्यांच्या नावाने जी व्हिडिओ बनवून टाकतात ना, सगळी जेवढी युट्यूब वर गरिबीतून वर गेल्यात माणसं, त्यांच्या नावाचं प्रत्येकाचा व्हिडिओ मला धरून, माझं तर आहेतच आहेत पण त्यांचं बी व्हिडिओ आहेत. तर त्यांनी जी केलंय ना ते सगळं स्वतःच दाखवून केलेलं आहे, तुमच्यासारखं तोंड दडवून नाही केलेलं. त्यांनी परिस्थिती त्यांची जी बदलली ना ती त्यांचं स्वतःच कंटेंट दाखवून बदलली, तुमच्यासारखं नाही लोकांच्या नावाचा लोकांच्या फोटोचा आधार घेऊन केलेली. तर तुम्हाला थोडीशी जरी लाज असली ना तर स्वतःच्या हिमतीवर चॅनल ग्रो करून दाखवा, दुसऱ्याच्या आधारावर नाही. ह्यानी आमकं केलं, त्यो तमका तिकडे गेला, हिनं पोराला इकडं नेलं, तिनं तिकडं नेलं. अगं कशाला, स्वतःच दाखवा की. हा ते युट्यूब वर ज्याने बी प्रगती मिळवली त्याच्या हात धुवूनच महाग लागले ती, या हात धुवूनच. आणि ह्याने पब्लिकला मूर्खात काढलं आणि त्यांनी पब्लिकला मूर्खात काढलं. अशाच दाखवत्यात जणू काय ह्याला मोठ्या साव आहेत चॅनल खोलून दुसऱ्याच्या नावानं आलेल्या. इतक्या साव आहेत की ह्यांना आहे ना देवाला एका साईडला बसवावं आणि ह्या चॅनल वाल्यांना एका साईडला बसवावं. इतक्या साव आल्या ते ह्या लोकांचं खरं चेहरा दाखवायला. ज्यांनी प्रगती घडवली, शून्यातून विश्व निर्माण केलंय, ह्यांचं खरं चेहरा दाखवायला ह्या खऱ्या चॅनल खोलून आले ते. पब्लिकला पटलं तर नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि बाकीची तर हायतच पाळून ठेवलेली मी बिस्किट टाकून, बिनपगारी फुलाधिकारी अशी टपकुनी काहीतरी घाण कमेंट टाकायला. आणि जर माझं चुकलं असलं भावा बहिणींनो तर मला माफ करा.